पावना पतित पावना दीनानाथा नारायणा तुझे रूप माझे मनी राहू नाम जपोवाणी ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पाळका तुझे रूप माझे मनी राहू नाम जपोवाणी जीवीची आजीवा जीवीची आजीवा तुका म्हणे देव देवा तुझे रूप माझे मणी राहू नाम जपोवाणी विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जघरणिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कुथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पतित पावना दीनानाथा नारायणा तुझे रूप माझे मनी राहू नाम जपोवाणी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणारे संत श्रीमंत जगद्गुरु भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा हा चार चरणाचा भगवंताकडे मागणी करणारा सुंदर असा अभंग आहे। आपण या अभंगावर या प्रसंगी यथामती थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू। आज हा जो सेवेचा आहे त्याचं कारण आहे आपल्या ओंकारेश्वर संन्यास आश्रम पंचायती आनंद आखाडा देवगाव खवणे या पवित्र आश्रमाच्या वतीनं एक अभिनव अशा प्रकारचा कार्यक्रम गेल्या 12 वर्षापासून आपल्या इथं साजरा होत आहे। तो म्हणजे 11 गावामध्ये एक गणपती, एक गाव एक गणपती कुठं कुठं पाहायला मिळत होतं, पण 11 गाव एक गणपती नव्हतं पाहायला मिळत नाही। मग हे एक अभिनव अशा प्रकारचा कार्यक्रम आहे। याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण श्री 1008 स्वामी महंत स्वामी भागवत गिरीजी महाराज आणि त्याचप्रमाणे महंत स्वामी बालक गिरीजी महाराज या दोनही दिव्य विभूतींचा जेवढा आदर करावा, जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे। आणि एक सुंदर अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम त्यांनी आखला आणि हे कार्यक्रम करण्यासाठी त्या पाठीमागं आशीर्वादही असावे लागतात, नाही का? तर थोर महात्म्यांचे आशीर्वाद आपल्याला पाठीमागं लाभलेले आहेत। एक सिद्ध संत तपोनिधी सद्गुरू महंत रामगिरीजी महाराज बाबा, त्याचप्रमाणे महंत सेवागिरीजी महाराज या थोर महात्म्यांचे आशीर्वाद सुद्धा या पवित्र कार्यक्रमाच्या पाठीशी आहेत। आणि खरं म्हणजे आशीर्वादाशिवाय कोणतंही कार्य दिव्य भव्य अशा प्रकारानं साजरं होऊ शकत नाही। आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून या थोर महात्म्यांचे आशीर्वाद आहेत आणि या दोन महात्म्यांचे महान अथक परिश्रम आहेत। अशा परिश्रमातून हा एक दिव्य भव्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम ज्यामध्ये 11 गाव म्हणजे समाविष्ट झालेले आहेत। देवगाव खवणे, आंभोरा, वैद्य वडगाव, गणेशपूर, वाघोडा, वरुड, माहोरा, त्याचप्रमाणे पळसखेडा, नायगाव वस्तीसुद्धा सांगितलेली, टकले, पोखरी, पांडुर्णा आणि ब्रह्मबडगाव अशा प्रकारचे एवढे सगळे 11 गाव जे आहेत या 11 गावांचा मिळून हा गणेश उत्सव आपल्या इथे गेल्या 12 वर्षापासून साजरा होत आहे। यावर्षी हा तपपूर्ती सोहळा आपल्या इथे प्रारंभ झालेला आहे आणि तपपूर्ती सोहळा आता जवळपास सांगतेला प्राप्त होत आहे। तर उद्या सांगता आहे। सांगतेच्या आदला दिवस असल्यामुळे आज आपण मागणीपर अभंग सेवेकरता घेण्याचं निश्चित केलं, कारण आपल्या संप्रदायामध्ये
ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी जर काला असेल तर आदल्या दिवशी त्याला जागर म्हणतात. जागराच्या दिवशी मागणीपर अभंगावर चिंतन करावं अशा प्रकारचा हा नियम असतो. आणि म्हणून आपण हा मागणीपर अभंग भगवान संत श्रेष्ठ तुकोबार यांचा सेवेकरता घेतलेला आहे. यावर आपण यथामतीनं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला 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 नरदेहात आलेले जे जीव आहेत त्यांनी भक्ती करायला पाहिजे. भक्ती जर केली तर त्यांच्या जीवनाचं सार्थक आहे. नाहीतर नरदेहातून जर भक्ती नाही केली तर साधू संत त्याची निंदा करतात. नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त हरिशी न भजत दैवहत. भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा सांगतात, जन्मा आली वाया गेली भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मिली. नरदेहात आले भगवंताची जर भक्ती नाही केली तर जीवन निरर्थक आहे, व्यर्थ आहे. जीवनाला काही अर्थ नाही. पशुचं जीवन आणि आपलं जीवन सारखंच जर भक्ती नसेल जीवनामध्ये तर. जर मनुष्यानं भक्ती केली तर मनुष्य पशुहून वेगळा आहे. जर भक्ती नाही केली तर पशुच आहे. कारण चारच गोष्टी असतात पशुला सुद्धा. चारच गोष्टी जर माणूस हे करत असेल, आहार निद्रा भय मैथून, या चार गोष्टीमध्ये जर राहत असेल तर मानवात आणि पशुमध्ये अंतर ते कोणते नाही का. खायचं प्यायचं माणसंच खात असतात असं थोडंसं पशुही खात असतात. फक्त आपण काही वेगळं खाऊ ते वेगळे खात असतील नाही का. पण खाणं तर दोघांनाही आहे ना, खायचं प्यायचं. त्याचप्रमाणे झोप, प्राण्यांनाही झोप असते, आपल्यालाही झोप असते. त्याचप्रमाणे भीती सगळ्यांनाच असते नाही का. मानवाला सुद्धा भीती आहे, पशूंना सुद्धा भीती आहे. मुलं बाळ सुद्धा मनुष्यालाच आहेत असं थोडंच आहे, पशु पक्ष्यांना सुद्धा आहेत. कदाचित पशु पक्षी माणसापेक्षा पुढे येत नाही का. भरपूर मुलं बाळ असतात त्यांना नाही का. किती मुलं बाळ असतात त्याचा अंदाज नसतो त्यांना नाही का. मग सांगायचं तात्पर्य या बाबतीमध्ये चारच गोष्टीच्या बाबतीत जर विचार केला आपण तर मनुष्य आणि पशु हे दोन्ही सारखेच आहेत. फक्त मात्र पशूंना भक्ती करताच येत नाही, मानवाला भक्ती करताच येते. आणि म्हणून मनुष्यानं जर भक्ती केली तरच त्याच्या जीवनाचं सार्थक आहे. जर नाही भक्ती केली तर नरदेहाला येऊन काय फायदा नाही. कशाला जन्माला यावं नरदेहामध्ये. त्याच्यापेक्षा पशु झाला असता तर निश्चिंत संसार करता आला असता. इथं संसार करत असताना सुद्धा धाक असतो नाही का. आणि पशुच्या संसारामध्ये धाक नाही कुठल्या प्रकारचा, निश्चिंत संसार आहे. काही काळजी नाही त्यांना. तुम्ही पहा त्या पशूंना काही काळजी आहे का. आता मुलगा मोठा झाला त्याचं लग्न करावं लागेल, काय करावं लागेल, काहीच काळजी नाही का. आता त्याला धंदा टाकून द्यावा लागेल, आपल्याला घर बांधावं लागेल, काही काळजी करत नाहीत नाही का. घर बांधायचं का काय करायचं. बरं दररोजच्या काळजी सुद्धा नाही. दररोजच्या आता चहाची पत्ती संपली, चहासाठी पत्ती आणावं लागेल, साखर संपली, साखर आणावं लागेल, काहीच नाही. मुलांचे कपडे फाटले तर कपडे आणावं लागतील, पेस्ट संपलं पेस्ट आणावं लागेल, ब्रश नाही, काही भानगडत नाही का. कुठल्याच भानगडी नाहीत त्यांना, काही कटकटी त्यांना. पहा बरं कसा निश्चिंत संसार आहे पशूंचा. माणसाला किती चिंता कराव्या लागतात संसाराच्या. मग संसारच करणं म्हणजे काही मनुष्याचं सार्थक नाही. मनुष्यानं नरदेहात आल्यानंतर भक्ती करावी तरच त्याच्या जीवनाचं सार्थक आहे. पण भक्ती करावी तर कोणाची करावी म्हणजे देवाची करावी. कोणत्या देवाची करावी. कारण देव पुष्कळ येत नाही का. देव पुष्कळ असल्यामुळे कोणत्या देवाची भक्ती करावी. तर आपल्या इथं आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे यासाठी आपल्याला अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. आपल्याला अहितापासून काढून हित देऊन वाढवणारी एकच माऊली जगामध्ये ती म्हणजे वेद माऊली, श्रुती माऊली तिला म्हणतात. आणि श्रुती माऊलीनं सांगितल्यानुसार आपलं जीवन सगळं व्यवस्थित चालत असतं. जर आपण श्रुतीचं ऐकलं, वेदांचं जर ऐकलं तर आपलं जीवन सुरळीत व्यवस्थित चालतं. मग मात्र आपल्या जीवनामध्ये कधीच अडथळा येत नाही, कधीच दुःख येत नाही, सर्व जीवन सुखमय होऊन जातं. वेदानं सांगितल्याप्रमाणे आपल्याला 5 मुख्य देवांची भक्ती करायला पाहिजे असं वेद सांगतात. 5 मुख्य देव सांगितलेत. अशा अनंत देव आहेत, उपदेव तर खूप आहेत, पण मुख्य देव फक्त 5च आहेत. आणि त्या 5 मुख्य देवांपैकी कोणत्या एका देवाची भक्ती करायला पाहिजे. हे आपली हिंदू संस्कृती जी आहे ती वैदिक संस्कृती असल्यामुळे वैदिक संस्कृतीमध्ये या 5 देवांची मुख्य उपासना सांगितलेली. पहिले देवता आहेत भगवान श्रीहरी, म्हणजे भगवान विष्णू म्हणा, पांडुरंग म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, प्रभू रामचंद्र म्हणा, एकच अवतार आहेत नाही का त्यांचे. तर मग सांगायचं तात्पर्य भगवान विष्णू ही पहिली मुख्य देवता. आणि दुसरं म्हणजे भगवान शंकर मुख्य देवता. तिसरं म्हणजे भगवान गणेश ज्यांची आपण आता भक्ती करत आहोत. भगवान गणेश हे मुख्य देवता. आणि आता याच्यानंतर भाद्रपद महिना संपला गेलं की ज्यांची पूजा याची ती जगदंबा माता ती सुद्धा मुख्य देवता आहे. आता नवरात्र प्रारंभ होतो ना, नवरात्रीमध्ये जिची महान पूजा होते अशी नवरात्रीची देवता म्हणजे जगदंबा माता ती सुद्धा मुख्य देवता आहे.
आणि काही काही माणसं म्हणत असताना देव आहे तर दाखवा ना आम्हाला, देव आहे तर दाखवा ना, देव आहे तर दिसत का नाही, नाही का? आता ज्याला डोळे नाहीत त्याला दिसत नसेल त्याला काय करता, नाही का? पाचवी जी मुख्य देवता आहे ना ते दररोज आपल्याला दर्शन देत असतात. बाकीचे देव दर्शन देत नाहीत पण दररोज दर्शन देतात, ते आहे सूर्यनारायण. त्यांना पाचवी मुख्य देवता म्हणतात, दररोज दर्शन देतात. देव नाहीत तर कसे आहेत, आपल्याला डोळे नाहीत का बघायला? दररोज बघायचं ना, दररोज उगवतात, दिवसभर आपल्याला प्रकाश देतात आणि रात्री मावळतात. असे जे सूर्यनारायण परमात्मा ते सुद्धा पाच मुख्य देवांमध्ये एक मुख्य देव आहेत. ते दररोज आपल्याला देत असतात, दर्शन देत असतात. म्हणून त्यांना सूर्यो प्रत्यक्ष देवता असं म्हटलेलं आहे. सूर्य म्हणजे प्रत्यक्ष देवता आहे. प्रत्यक्ष म्हणजे आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला ते देव पाहता येतात, असे देव आहेत ते सूर्यनारायण परमात्मा. बाकीच्या देवांचा साक्षात्कार करायचा असेल तर अंतःकरण शुद्ध व्हावं लागतं, साधना करावी लागते. पवित्र अंतःकरण झाल्यानंतर मग कुठे ते भगवंत आपल्याला दर्शन देतात. पण आपण जसे आहोत तसे आपल्याला दररोज दर्शन देणारे देवता म्हणजे सूर्यनारायण आहेत. अशा या पाच मुख्य देवांची जर आपण भक्ती केली तर ही भक्ती आपल्याला मोक्ष देणारी असते. आणि मोक्ष म्हणजे सर्व सुख आहे. मोक्ष म्हणजे असं सुख की ज्या सुखामध्ये जराही दुःख नाही. आपण जे जे सुख घेतो त्या सुखामध्ये दुःख जरूर असतं, नाही का? कोणते सुख घ्यायला गेलो तर त्याच्यामध्ये दुःख असतं, नाही का? गोड खाण्याचं जर सुख घ्यायला गेलो तर डायबिटीज होण्याचा फार मोठा धोका असतो, नाही का? पुन्हा आणखीन दुसरे काही आजार होण्याची शक्यता फार मोठी असते, नाही का? आणि तळीव पदार्थ खावे तर अटॅक येण्याची शक्यता असते, नाही का? BP वाढण्याची शक्यता असते. काय नाही का, कोणतेही पदार्थ असतो, नाही का? त्याच्यामध्ये धाक असतो, भीती असते. आपण जे सुख घ्यायला गेलो त्या सुखामध्ये दुःख मिश्रित झालेलं असतं. म्हणून आपल्याला ते जमत नाही, नाही का? जास्त करायला अति करायला गेलो की कुठं ना कुठंतरी माती होते, नाही का? पण मात्र एकच असं सुख आहे की ज्या सुखामध्ये जराही दुःखाचा लेश नाही, ते सुख आहे मोक्ष सुख. आणि ते मोक्ष सुख जर प्राप्त करायचं असेल तर या पाच मुख्य देवापैकी कोणत्याही एका देवाची जर आपण अनन्य भावाने भक्ती केली तर मग मात्र आपल्याला मोक्ष सुखाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून अशा पाच मुख्य देवांपैकी आता ज्यांची भक्ती चालू आहे आणि 11 गाव मिळून सामूहिकरित्या ज्यांची भक्ती करतात, अशा प्रकारचे हे सामूहिकरित्या केल्या जाणारी भक्ती म्हणजे भगवान गणेशांची भक्ती, ही सुद्धा आपल्याला मोक्ष देणारी आहे. पण श्रद्धेनं, प्रेमानं, अनन्य भावानं त्यांची भक्ती करायला पाहिजे. गणपती बाप्पा दोन्ही प्रकारानं पाहायला मिळतात आपल्याला. एक तर विघ्न करता सुद्धा आहेत आणि विघ्न हरता सुद्धा आहेत, बरं का? जे माणसं त्यांच्या मनाच्या विरुद्ध वागतात त्यांना विघ्न करतात, आणि जे त्यांच्या मनासारखं वागतात त्यांचे विघ्न हरता, नाही का? आता हे त्यांच्या मनासारखा कार्यक्रम आहे, नाही का? हा जो कार्यक्रम आहे गणपती बाप्पाच्या मनासारखा कार्यक्रम आहे. आणि गणपती बाप्पांना खूप प्रसन्नता होत असेल. गणपती बाप्पा म्हणत असेल, वा भागवत बाबा तुम्ही अशाच प्रकारानं कार्य करत राहणे का, खुश होत असतील. असं कार्य करणं फार गरजेचं आहे, नाही का? कारण आवडी देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, दिवस रात्र नामाचा उच्चार हे देवाला आवडणारा सगळ्यात सुंदर प्रकार आहे. अशा प्रकारची ही भक्ती करणं देवाला खूप आवडते. आणि म्हणून देवाला आवडणारी अशी ही भक्ती म्हणजे नामस्मरणात्मिका भक्ती. ती भक्ती आपली इथं चालू आहे. आणि म्हणून भगवान गणेश अशा भक्तांचे संकट दूर करत असतात. जे भक्त त्यांच्या मनासारखी भक्ती करतात त्यांचे संकट दूर करतात. जे मात्र मनाच्या विरुद्ध करतात तिथं विघ्न करता सुद्धा आहेत, बरं का? नाही का? विघ्न हरता आहेत ते, पण विघ्न करता सुद्धा आहे. आपण मागं पाहिलं नाही एकदा, अनंत चतुर्दशीच्या दिवशी, ज्या दिवशी गणपती मेळा आहे त्या दिवशीच मोठा भूकंप झाला होता. का झाला होता, नाही का? उन्मत्त झाले होते माणसं, उन्मत्त, नाही का? ते माणसं तर पिलेलेच होते म्हणे, नाही का? पण पिलेले माणसं पुन्हा गणपती बाप्पालाही पाजायला गेले होते, नाही का? तुम्ही सुद्धा एखादा घोट प्या म्हणले, नाही का? गणपती बाप्पानं चांगलाच दाखवला मजा, नाही का? अशी सोंड फिरवली की पुन्हा मात्र अद्दलच घडली सगळ्यांना, नाही का? मग सांगायचं तात्पर्य जे आवडत नाही ते करता कशाला? जे भगवंताला आवडत नाही ते नाही करायला पाहिजे, देवाला आवडत नाही तेच करायला पाहिजे. म्हणून हा जो कार्यक्रम आहे एक तर सामूहिकरित्या केला जाणारा म्हणून अत्यंत स्तुत्य कार्यक्रम, स्तुती करण्यास योग्य, आणि दुसरं म्हणजे देवाला आवडणारा हा कार्यक्रम आहे म्हणून अत्यंत सुंदर कार्यक्रम. अशा कार्यक्रमामध्ये यावर्षी मला ही सेवा करण्याची संधी मिळाली आणि हे बाबांची कृपा आहे की ह्यांनी मला इथं निमंत्रित केलं, मला इथं सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि आज आपण सेवेकरता अभंग घेतलेला आहे भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा. तुकोबाराय अशा प्रकारचे संत आहेत की देवाची भक्ती तर खूप करतात पण मागत कधीच नाहीत, नाही का? कधीच मागत नाही. भक्ती करत असताना एवढी भक्ती करतात की दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवाणी, दिवस न कळे रात्र, रात्र न कळे अंगी खेळी दैवत हे, दिवस रात्र काहीच कळत नाही, का? सारखं देवाच्या भक्तीमध्ये परायण.
विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जन धन माता पिता, त्यांचा विशेष परमात्मा झालेला आहे. पण दिवस रात्र सारखी भगवंताची भक्ती करतात. पण भक्ती केल्यानंतर खरं म्हणजे त्यांचा मागण्याचा अधिकार आहे. एवढी भक्ती करून सुद्धा कधीही काही मागत नाहीत नाही का. आणि बहुतेक काय होते की जगात सुद्धा न मागणारे खूप आवडतात. मागणारे कोणाला आवडतच नाहीत. किती जरी मोठे असले तरी मागणाऱ्याबद्दल थोडंसं माणसाच्या मनामध्ये अनास्था असते नाही का, तेवढं प्रेम नसतं नाही का. न मागणाऱ्याला माणसं काही द्यायची तयारी असते, पण मागणाऱ्याला म्हणतात त्याला काय करावं, कशाला मागत असेल नाही का. मागितलेलं आवडत नाही का. देवाला सुद्धा आवडत नाही मागणं बरं का, पण काय करावं, मागतात काही काही माणसं. भगवान संत श्रेष्ठ तुकोबरा एवढी भक्ती करतात, एवढी भक्ती करतात, पण कधी काही मागत नाहीत देवाला. मग देवाला कसं होतं, राहवत नाही. देव म्हणतात एवढी सेवा करतात आणि सेवेच्या मोबदल्यात कधीच काही मागत नाहीत. मग देवालाच राहवत नाही म्हणून देव एखाद्या वेळेस म्हणतात दादा तुकोबा काहीतरी मागा ना नाही का. तुकोबारायांना मागा म्हटल्यानंतर तुकोबारा आपली खानदानी दाखवून देतात. मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत सो. भगवान संत श्रेष्ठ तुकोबरा सांगतात आम्हाला काही मागणं म्हणजे अनुचित आहे, उचित नाही, योग्य नाही. काही काही गोष्टी काही लोकांना करणं योग्य नसतं नाही का. तर बाकीच्यांनी करू द्या, हरकत नाही, पण आपण नाही करायला पाहिजे ते नाही का. काही गोष्टी ज्या करण्यास योग्य नाहीत ते करायच्या नाही का. काही लोकांना ते करण्यास योग्य असतील नाही का, म्हणून आपण नाही करायच्या त्या. मग सांगायचं तात्पर्य तसं इथं भगवान संत श्रेष्ठ तुकोबारे म्हणतात जे मागत असते त्यांना मागू द्या गडे, पण आम्हाला मागणं अनुचित आहे. का अनुचित आहे म्हणले आमची परंपराच अशी आहे. आमचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांनी कधीच देवाची भक्ती करून काहीच मागितलं नाही. भक्ती केली पण मागितलं कधीच नाही. मग त्यांनी जर मागितलं नाही तर आम्ही मागावं, त्यांच्या तेवढ्या परंपरेला बट्ट लावायचं का काय. आमची जी कुळ परंपरा आहे त्या कुळ परंपरेला बट्ट लावायचं का काय. नाही नाही नाही, मागणारच नाही. वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत आहे, परंपरा आहे वडिलांची, आणि अशा प्रकारची परंपरा असल्यामुळे आम्ही काही मागणार नाही. अशा प्रकारानं तुकोबाराने देवाला सुद्धा जबाब दिला. देव म्हणले वा कमाल आहे नाही का, तुकोबा माझा काही मागत नाही ना. तुकोबारा यांच्या मनामध्ये मागण्याची काहीच अपेक्षा नाही, अपेक्षाच नाही कुठल्या प्रकारची. मग अशा प्रकारानं काही मागत नाहीत. तर मागत नाहीत तर मग भगवंतानं पुन्हा 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 मागा म्हटल्यानंतर एकदा तुकोबारायांनी विचार केला की देव सदा मागा म्हणतात आणि आपण एवढ्या मोठ्या थोर मोठ्यांची अपमान करावा, त्यांचा एवढ्या मोठ्या महात्म्यांचा अपमान करावा, भगवंताचा अपमान करावा हे बरोबर नाही. त्यांनी नेहमी मागा मागाच म्हणावं, आपण मला लागत नाहीच म्हणावं हे बरोबर नाही. मग आपण काहीतरी मागायला पाहिजे. मग काहीतरी मागायला पाहिजे म्हटल्यानंतर तुकोबाराय कधी कधी मागतात बरं का. देवाने नेहमी मागा मागा म्हटल्यानंतर पण मागतात कसं सुंदर नाही का. भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय मागतात कुणाला, मागतात काय, मागतात कशा पद्धतीनं हे आपल्याला पाहावं लागेल नाही का. कुणाशी मागतात मागत असताना, आणि मागत असताना ते कशा पद्धतीनं मागतात आणि काय मागतात ह्या गोष्टीचा विचार आपल्याला करणं महत्त्वाचं नाही का. तुकोबाराय मागत असताना ज्यांना मागायचे तो दाता कसा निवडतात नाही का. तो दाता कसा असला पाहिजे, तो दाता पहिली गोष्ट दाता समर्थ असला पाहिजे हे महत्त्वाचं नाही का. ज्याच्याकडे आपल्याला जे मागायचे तो देण्यासाठी सामर्थ्य त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. आपल्याला जर एखाद्याकडून समजा 1000 रुपये मागायचे तर त्याच्याजवळ 1000 रुपये देण्याची कुवत असली पाहिजे तर आपण मागावं. पण त्याच्याकडे जर कुवत नसेल तर मागणं बरोबर नाही. तो त्याच्या बिचाऱ्याचा दररोजचा एक 100-50 रुपयाचा व्यवसाय आहे, 100-50 रुपये दररोज कमवतो, तेवढ्यावर आपलं जीवन धकवतो, त्याला आपण 1000 रुपये मागायला लागलो तर तो म्हणतो हे कुठून येणार माझ्याजवळ, 1000 रुपये नाहीत बा. मग त्या दात्याला मागत असताना आपली चूक झाली, कारण समर्थ नाही तो, समर्थ नसून आपण त्याला मागितलं म्हणजे चूक झाली. मग दाता समर्थ असायला पाहिजे पहिली गोष्ट. ज्याला मागायचे तो दाता कसा असला पाहिजे, समर्थ. आणि दुसरी गोष्ट तो दाता समर्थ जरी असला तरी पण तो उदार असायला पाहिजे हे बघायला पाहिजे. दाता समर्थ आहे, भरपूर आहे त्याच्याकडं, पण कंजूस असेल तर काय फायदा नाही का. कंजूस म्हणजे त्याला देण्याचीच इच्छा नाही का, आहे पण द्यायचं नाही कधी नाही का, हातातून पैसा सुटत नाही असा जर असेल
तर काय कामाचं नाही. खरंच काही काही माणसं फार कंजूस असतात नाही का, स्वतः तर खातच नाहीत पण दुसऱ्याला सुद्धा खाऊ देत नाहीत, असे सुद्धा विचित्र असतात नाही का, कंजूस असतात ना. ते मुरारी बापूने एका कंजूस माणसाचा दृष्टांत सांगितला नाही. ते म्हणले तो कंजूस माणूस इतका कंजूस होता की स्वतः तर कधी खर्च करत नव्हता, पण मुलीचं लग्न करत असताना त्यानं विचार केला की मुलीला सुद्धा असं स्थळ बघायचं की जे आपल्यासारखंच असलं पाहिजे, कंजूसच नाही का, असं स्थळ बघायचं म्हणा नाही का. तर मुलीसाठी तसं स्थळ बघू लागला तो. तर बऱ्याच ठिकाणी फिरला पण त्याला काही आपल्यासारखं कोणी मिळतच नव्हतं नाही का, म्हणजे त्याच्यासारखा कंजूस कोणी मिळत नव्हता नाही का. कुठंतरी काही ना काहीतरी उधळपट्टी करणारे भेटत होते. तो मला काय करावं, अशा माणसाला मुलगी द्यावं, काय फायदा नाही का, चांगलं स्थळ मिळालं पाहिजे. बऱ्याच दिवसाच्या प्रयत्नानंतर त्याच्या प्रयत्नाला यश आलं. तो ज्या घरी गेला होता सोयरिकीसाठी, त्या घरचे माणसं त्याला आपल्यासारखी वाटले. तो मला वा वा, इथं जरा दिसते काटकसर नाही का, कंजूशी नाही म्हणला, काटकसर, मला इथं जरा काटकसर दिसते नाही का. तर त्यानं विचारलं, वा तुम्ही जरा काटकसरीचे दिसतात, मला तुमच्याशी सोयरी करण्याची इच्छा आहे, आमची मुलगी तुमच्या घरी द्यावी अशी इच्छा आहे, तुमच्याकडे मुलगा आहे हे सुद्धा मला माहीत झालं, पण तुमचं जरा काटकसरीचं एखादं उदाहरण सांगता का. ते म्हणले काटकसरीचं उदाहरण सांगतो ना. म्हणजे आमच्या घरामध्ये 10 माणसं आहेत, 10, पण आमच्या घरी 10 माणसांना एक सुपारी 6 महिने जाते म्हणले नाही. आता सांगा याच्यापेक्षा काय काटकसर असू शकते नाही. एक सुपारी किती महिने जाते, 6 महिने. 10 माणसं आहेत पण 10 माणसाला एक सुपारी 6 महिने जाते. म्हणजे कमाल आहे तुमची, एवढी दिवस कसं काय जाते. म्हणजे त्याची युक्ती केली ना आम्ही. काय केलं म्हणजे आम्ही काय केलं, ती सुपारी जी आहे ना, त्या सुपारीला छिद्र करून तिच्यातून दोरा ऊन अशी लटकून ठेवली घरामध्ये. मग जेवण झाल्यानंतर आम्ही काय करतो, सुपारी खात नाही, त्या सुपारीला चाटतो नाही नुसतं. आम्ही घरातला प्रत्येक माणूस त्या सुपारीला चाटतो, म्हणून आमची 6 महिने सुपारी जाते, एक सुपारी 6 महिने. वा 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 म्हणले खूप छान. पण म्हणले आमच्यापेक्षा जरा तुमचा खर्च जास्तच आहे नाही का. म्हणजे तुमच्याजवळ याच्यापेक्षा कमी खर्च, म्हणजे फारच कमी खर्च. म्हणजे आमच्या घरात हे तुमच्या इतकेच माणसं आहेत, पण आमची एक सुपारी 6 वर्ष झालं तीच आणखी संपलीच नाही. शाबास. हे म्हणले वा वा वा, आम्हाला चांगले पाहुणे भेटले बा यावेळेस नाही का. ते कशी घालवता तुम्ही 6 वर्ष आम्हाला सांगा बरं, म्हणजे एवढं आम्हाला तुमच्याकडून शिकता येईल, काहीतरी नवीन शिकायला पाहिजे ना म्हणले नाही का. कशी जाते तुमची 6 वर्ष. त्याचं कारण आहे म्हणले आम्ही तुमच्यासारखं सुपारीला छिद्र करून घरामध्ये लटकून ठेवलेली आहे, पण आम्ही जेवण झाल्यानंतर त्या सुपारीला चाटत नाही. म्हणजे मग त्या सुपारीच्या सावलीला चाटत असतो नाही का. त्याच्यामुळे आमचे 6 वर्ष झाले तीच, आणखीन 6 वर्ष नाही 12 वर्ष झाले नाही का. सुपारीच्या सावलीला चाटणारी माणसं एवढी कंजूस असतील, आणि त्यांना जर आपण म्हणलो सप्ताहासाठी 10,000 रुपये वर्गणी द्या तर ते देईल का बरं नाही का. काय शक्य नाही का. अशा कंजूस माणसाला मागूनच काय फायदा आहे नाही का. विठ्ठला विठ्ठला म्हणून दाता पहिल्यांदा उदार असायला पाहिजे, एक समर्थ असायला पाहिजे, दुसरं म्हणजे उदार असायला पाहिजे, असायला पाहिजे त्या. पाऊले समान तोच एक दान शूर दाता. दात्याच्या आणखीन गुणामध्ये एक गुण राहिला होता, त्याच्या अगोदर सांगितलं महाराजांनी. विटेवरी ज्याचे एक गुण राहिला होता, तो असा गुण आहे की जसा दाता समर्थ असला पाहिजे, त्याचप्रमाणे दाता उदारही असलं पाहिजे. त्याचप्रमाणे तिसरा एक महत्त्वाचा गुण आहे दात्याचा, तो म्हणजे दाता स्वतंत्र असलं पाहिजे. स्वतंत्र असलं पाहिजे म्हणजे तो स्वाधीन असलं पाहिजे, पराधीनता त्याच्या ठिकाणी नसावी नाही का. नाही तर बऱ्याच माणसाला कधी कधी काही द्यावं वाटतं, पण ते कुणाच्या तरी अधीन असतात. ते म्हणतात आम्ही दिलं असतं गड्या, आपण काय करावं, विचारल्याशिवाय देता येत नाही, म्हणून आता तुम्हाला मी देऊ शकत नाही का. नाही तर मला खूप द्यावं वाटतं. अशा कामाला नाही द्यायचं तर कुठं द्यायचं नाही का, द्यायलाच पाहिजे. पण काय करावं, विचारल्याशिवाय आम्हाला देता येत नाही, आणि विचारल्यावर ते देऊ देत नाहीत नाही का, म्हणजे स्वतंत्र नाही का. मग आता कोणाला विचारल्याशिवाय देऊ देत नाही तर आपल्याला काही माहीत नाही, पण ज्याला कोणाला असं नाही का.
कोणी कोणाला विचारित असेल, कोणी कोणाला विचारित असेल, पण विचारल्याशिवाय देता येत नाही, स्वतंत्र नाहीत नाही का. मी काय जास्त विश्लेषण करत नाही त्याचं, पण दाता स्वतंत्र असलं पाहिजे नाही का. आणि आमचे भगवान परमात्मा अशा प्रकारच्या तिन्ही गुणांनी युक्त, ज्यांचं आता नाव सांगितलं का नाही, विटीवरी ज्याची पाऊली समान तोची एक दान शूरदाता. ज्यांचे समान पाऊलेत विटेवर उभे असणारे परब्रह्म परमात्मा श्रीहरी, ते मात्र दाता समर्थही आहेत, दाता उदारही आहेत आणि दाता स्वतंत्र सुद्धा आहेत. समर्थ आहेत म्हणजे काय सामर्थ्य त्यांच्याकडे काय नाही नाही का. देवाकडे काय आहे असं विचारण्यापेक्षा देवाकडे काय नाही, सर्व काही ज्यांच्याकडे आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची दान, एक भगवंताची दान, एक भगवंताची दान. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाग नाही का. देवाशिवाय दुसरं कोणीच असं षडगुण ऐश्वर्य संपन्न असू शकत नाही. अशा प्रकारचे समर्थ दाता, एक तर पहिलं म्हणजे सामर्थ्य आहे, षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, आणि दुसरं म्हणजे उदार आहेत. नुसते उदार नाही तर उदारांचा राजा आहेत नाही का. उदारांचा राजा इतके उदार आहेत की त्यांच्याजवळ काय म्हणजे काही विचारायचीच गरज नाही नाही का. किती उदार आहेत. आपण पहा, एखादा माणूस उदार जरूर असू शकतो नाही का. मला वाटतं एखाद्या ब्राह्मणाने एखाद्या चांगल्या समर्थ माणसाला, श्रीमंत माणसाला जर समजा मुठभर पोहे प्रसाद म्हणून जर दिले, तर तो मला वाटतं जर समजा उदारच असला तर 100 रुपयाची नोट देईल त्याला नाही का, जर उदार असला तर नाही. आणि फारच उदार असला तर 500 रुपये घेऊन जाते, बाप्पा काय नाही तुमच्या घरी कामाला येईल नाही, प्रसाद दिला तुम्ही, हे 500 रुपये राहू द्या नाही का, असं होईल समजा नाही का. पण मला वाटत नाही त्याला एखादी एक तोळ्याची अंगठी देईल सोन्याची नाही का. एक तोळ्याची सोन्याची अंगठी, जाऊ द्या दे बाप्पा घेऊन टाका ही अंगठी तुम्हाला, असं होईल का. नाही होणार नाही का, नाही होणार. 1 तोळा सुद्धा देऊ शकत नाही तर ते सोन्याचा गाव देईल का बरं त्या ब्राह्मणाला नाही का, शक्यच नाही नाही का. पण आमचे परमात्मा एक मुठभर पोहे घेतात आणि सोन्याचा गावच देतात एका ब्राह्मणाला नाही का. चौकस येत नाही का. लगेच मी ब्राह्मण, एक ब्राह्मण म्हणलं की लगेच कोणता ब्राह्मण सांगितलं नाही का. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला. पुन्हा मुष्टी पोहे घेऊन या तुझ्या भेटी लागी लागा. आणि त्यांचा शुद्ध भाव पाहिला. शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला गा. अशा प्रकारचे दानशूर दाता जर कोण असेल तर आमचे भगवान परमात्मा उदार आहेत. उदार देतात थोडंसं, देतात किती त्याचा अंतच नाही का. किती अंत नाही, काय देऊ शकतील काय सांगितलं नाही. एखादा माणूस उदार झाला, आपल्या शेजाऱ्याचे बगीचा जळतो नाही का उन्हाळ्याच्या दिवसात, त्याचं बोरचं पाणी संपलं असेल, काय झालं असेल अचानक, तर एखादा जर उदार असेल तर म्हणतो अरे बगीचा का जळायला, म्हणजे पाणीच गेलो बोरचं नाही का. दुसरा घ्यायला म्हणजे नाही आता सध्या काहीच नाही, जवळ काहीच नाही, आता होणंच शक्य नाही म्हणजे आपल्या बोरचं घे, आपल्या जवळ आहे ना पाणी, काय द्यावं लागेल तुम्हाला. अरे देण्या घेण्याचं काय, आज तुला अडचण आली, कधी उद्या मला अडचण येईल, एकमेकाचं सहाय्य करायला पाहिजे. घे घे. 1 एकर पाणी दिलं तर माणूस म्हणतो काय माणूस उदार आहे नाही का. देव माणूसाचे हो, देव माणूस नाही का. 1 एकरला पाणी दिलं त्या नाही का. बरोबर 1 एकर देणाऱ्याचे आपण फार उपकार मानतो, पण करोडो एकरला एकदाच पाणी देऊन दारे तेच धरणारे देव नाही का. पाणी तेच देतात, दारे सुद्धा तेच धरतात. असे दयाळू परमात्मा, आणि त्या परमात्म्याला मी उदार नाही म्हणत नाही का, आणि त्यांचं नावही घेत नाही का. फार अवघड माणसं नाही का.
1 एकरला पाणी देणाऱ्याचं 17दा नाव घेते, पण करोडो एकरला पाणी देणाऱ्याचं एकदा नाव घेत नाही. त्याच्यामुळेच कधी कधी देव ताणून धरतात नाही का. देव म्हणतात आता बघा तुम्ही नाही का कोण देतं तुम्हाला पाणी नाही का. मग कधी कधी ताणून धरतात, पण शेवटी दया येते त्यांना. दयाळू येत ना, घ्या बाबा जाऊ द्या नाही का, काय देतात शेवटी भगवान परमात्मा. पण सांगायचं तात्पर्य एवढे उदार परमात्मा आहेत. असे उदाहरण. दुसरं म्हणजे स्वतंत्र आहे. स्वतंत्र भगवंतानं जेव्हा सुदामा ब्राह्मणाला गाव सोन्याचं द्यायचं होतं तेव्हा म्हणले का होय ग मी देऊ का. रुक्मिणी आईसाहेबाला विचारलं का, सत्यभामा आईसाहेबाला विचारलं का, कोणाला विचारलं होय देऊ का ग. काहीच नाही, विचारायचा संबंधच नाही नाही का. मनात आलं लगेच गाव सोन्याचं देऊन टाकलं. रात्रीच्या रात्री माहितीही नाही यांना काय झाले ते नाही का. सुदामदेवाला माहित नाही, घरच्याही लोकांना माहित नाही. एवढे उदार परमात्मा स्वतंत्र आहेत. अशा दात्याकडे मागणी करायला पाहिजे. आणि मग तुकोबरायने सुद्धा ज्या दात्याकडे मागणी करायची असा दाता एकच निवडला, तो म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा. पण त्यांना मागत असताना कशा पद्धतीनं मागावं, कशा पद्धतीने मागावं हे आपल्याला पाहायला मिळेल याच्यामध्ये. कशा पद्धतीनं मागायचं, ज्याला मागायचं त्याच्या अगोदर स्तुती केली पाहिजे आणि स्तुती करून नंतर मग त्याला मागणी केली पाहिजे. जर आपण त्याची स्तुती न करता जर त्याची टिंगल करत असू, त्याची निंदा करत असू किंवा त्यांना उलट सुलट बोलत असून जर मागायला गेलो तर तो द्यायची इच्छा असली तरी देणार नाही, उदार असून सुद्धा देणार नाही. कारण त्यांची स्तुती करायला पाहिजे ना. काही काही माणसाला हे कळतच नाही का, ज्याच्याकडे मागायला त्यालाही उलट सुलट बोलतात. अहो घरी जळता जळत नाही की द्या की, तुम्हाला काय झालं असं म्हणतात. मग ते म्हणते जाय जळता जळत नाही पण नाही द्यायचं तुला, तू कोणाला आम्हाला मागणार नाही का. तसं नाही ना म्हणायला पाहिजे नाही का. त्याला म्हणत असताना त्यांची स्तुतीच करावी नाही का. वा तुमच्यासारखा दाता मी आजपर्यंत पाहिला नाही, काय तुमचं औदार्य नाही का. अमुक ठिकाणी तुम्ही एवढं दिलं, तमुक ठिकाणी एवढं दिलं, आणि तुमचे आजोबा सुद्धा तुमचे वडील सुद्धा तेवढेच दानशूर नाही का. तुम्ही तर फारच नाही का. तुम्हाला पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्हाला आशा आहे नक्की तुम्ही आम्हाला नक्की देणार नाही. असं जर समजा त्याची स्तुती केली तर तो 1000 रुपये देणार असेल तर 2000 घेऊन जा म्हणेल नाही का. म्हणजे त्याची स्तुती करायला पाहिजे ना, त्याचा योग्य तो आदर करायला पाहिजे. म्हणून इथे सुद्धा भगवंताची स्तुती करतायत. भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय देवाकडे मागायचे, तर मागत असताना अभंगाच्या पहिल्याच पतित पावना दीनानाथा नारायणा. भगवान संत शेष तुकोबराय देवाकडे मागणी करत असताना देवाची स्तुती करतात. भगवंताला पहिला शब्द वापरतात पतित पावन. भगवान परमात्मा पतितांना पावन करणारे. पतित पावना. दुसरा शब्द वापरला दीनानाथा आणि तिसरा शब्द नारायणा. मग सांगायचं तात्पर्य पतित पावन परमात्मा आहेत. ही भगवंताची स्तुती आहे नाही का. पतित म्हणजे कोण, ज्याचं पतन झालेलं आहे त्याला म्हणतात पतित. आणि पतन कोणाचं होतं, ज्याच्याकडे पाप आहे त्याचं पतन होत असतं. पापी जीवाचं पतन होत असतं, पुण्यवंताचं कधी पतन होत नसतं नाही. पापी जीव पतनाला प्राप्त होत असतो नाही. जीवाची अधोगती होत असते म्हणजे पतन होत असतं. अधोगती कशाने होते, पापाने होत असते नाही.
म्हणून पाप अधोगतीला नेणारं आहे, म्हणून त्याला पतित म्हणतात. ज्याच्याकडे पाप आहे, पापी पुरुष जो आहे तो पतित मानला जातो. अशा पतिताला सुद्धा पावन करणारे जर कोणी असतील तर भगवान परमात्मा आहेत नाही का. काही वस्तूची शक्ती असते नाही का बरं, काही वस्तूची सामर्थ्य शक्ती असते, ते सामान्य वस्तू असून सुद्धा तिला महान बनवू शकतात. ही सामर्थ्य शक्ती काही व्यक्तींची, काही वस्तूंची असते नाही का. काही वस्तू आपण अशा पाहतो, आपण ऐकलेल्या वस्तू आहेत, त्या प्रत्यक्ष अनुभवल्या नाहीत. एक वस्तू तुम्हाला माहिती आहे का, परीस. परीस माहिती आहे का, परीस माहित आहे ना. परीस माहित आहे नुसतं, म्हणजे पाहिलं नाही मी, पाहिलं म्हणते ना, मी म्हणत नाही तुम्ही पाहिलं का, मग तर माहित आहे का नाही एवढं विचारलं नाही का. पाहिलं तर मी सुद्धा नाही का, त्याच्यामुळे माहित आहे का. परीस माहिती आहे ना, परीस माहित आहे ना. जर लोखंडाला लागलं तर त्याचं सोनं करतो नाही का, नाही का. असं आपण ऐकलेलं आहे ना, मी पाहिलं नाही बरं का, मी सुद्धा ऐकलेलंच आहे नाही का, मी ऐकलेलंच आहे. पण आहे ते खरं आहे, कारण संत सांगतात त्या अर्थी खरं आहे, ते सत्य आहे. मागे एक असा प्रसंग घडला होता की आमच्या परिसरातला एक मुलगा बद्रीनाथला गेला होता, पण नंतर म्हणजे पावसाळ्यामध्ये गेला होता तो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप गर्दी असते ना, म्हणून पावसाळ्यात तो गेला होता. तर पावसाळ्यामध्ये गेला असताना तो बद्रीनाथला जेव्हा गेला तर तिथं गेल्यानंतर तिथं सैनिकच जास्त होते नाही का. पण फक्त तिथं सुरक्षेसाठी म्हणून आपले देशाचे जवान तिथं फक्त होते. हा सहज तिकडं फिरत फिरत गेला होता. तर फिरत गेल्यानंतर तिथले मिलिटरीचे अधिकारी त्याला भेटले. म्हणजे तू कसं काय आलास. म्हणजे मी मुद्दाम आलो होतो, देवाचं निवांत दर्शन होतं म्हणून इकडं आलो होतो. म्हणजे वा, खूप भाग्य रे बाबा. म्हणले आम्ही खरं म्हणजे मिलिटरीतले माणसं काय की आम्ही नास्तिक असतो, मी त्यातलाच नास्तिक होतो नाही का. सगळेच नास्तिक नसतात, पण मला मी नास्तिक होतो, मानत नव्हतं हे देवफिव काही मानत नव्हतं नाही का. पण आता मी खूप मानतो म्हणले नाही का. अरे ही जागाच अशी पवित्र आहे, या पवित्र जागेवर आम्हाला वाईट खाण्याची इच्छाच होत नाही, वाईट पिण्याची सुद्धा इच्छा होत नाही, आणि आम्हाला सरकारही देत नाही पण इच्छाही होत नाही आम्हाला नाही का. ही जागा इतकी पवित्र आहे, या ठिकाणी आम्हाला अशी इच्छाच होत नाही की काही वाईट खावं, वाईट प्यावं नाही का. आणि दुसरी गोष्ट तुला सांगतो म्हणले, मी पाहिलेली घटना. ते म्हणले या पर्वतामध्ये जे राहणारे लोक आहेत, स्थानिक लोक, त्यांच्या काही शेळ्या वगैरे असतात, शेळ्या मेंढ्या. तर त्या शेळ्या मेंढ्या पर्वतात फिरतात नाही का. तर त्या पर्वतात फिरत असताना त्या कुठेही कडे कपारीमध्ये जाऊ शकतात. त्या शेळ्यांना तशा प्रकारची सवय असते नाही का, तशा प्रकारची ती दररोजची सवय असल्यामुळे. पण त्या शेळ्यांच्या किंवा मेंढ्यांच्या पायांना त्यांनी लोखंडाचे ते नाल लावलेले असतात. जसे आपण घोड्याच्या पायाला, बैलाच्या पायाला पाहतो ना, तसे शेळ्यांच्या पायाला सुद्धा ते लावतात. आणि मग मी एकदा असं स्वतः पाहिलं की त्या शेळीच्या पायाचा तो नाल सोन्याचा झाला होता नाही का. सोन्याचा कसं काय झाला म्हणले, ते कुठंतरी परिस आहे तिथं नाही का. त्या परिसरात म्हणजे त्या हिमालयामध्ये नरनारायण पर्वत दोन्ही आहेत ना, त्या पर्वतापैकी कुठंतरी परिस आहे. ते कुठेही कोणाला दिसत नाही, पण ह्या शेळ्या मेंढ्या कोणीकडे फिरतात, काही मागं माणूस राहू शकत नाही. मग जिकडे फिरतात तिथे एखादा परिसाचा स्पर्श झाला आणि तिच्या पायातल्या तो जो आहे ना लोखंड, तो लोखंड परिसाच्या स्पर्शाने सोन्याचं झालेलं मी पाहिलं. म्हणजे इतकी पवित्र भूमी असं तो सांगत होता. तर सांगायच्या तात्पर्य जरी आपण पाहिलं नाही तरी आहे नाही का परिस नाही का. तर त्या परिसाची ताकद कशी पहा. एखादा जर समजा लोखंडाचा तुकडा असेल, पूर्वीच्या काळामध्ये नांगराचे फाळ वगैरे सुद्धा असेच पडलेले असायचे, कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं नाही का. एकदा नांगरून झाला तो थोडासा खराब झाला की तसाच पडलेला असायचा, 4-5 किलोचा सुद्धा असला तरी तसाच पडलेला असायचा. आणि तेव्हा भंगार विकत नव्हतं नाही का, भंगार काही विकत नव्हतं नाही का, ते असंच असायचं. तर एक असं पडलेला तो नांगराचा फाळ कोणी जाता येता सुद्धा त्याला जोड्यानं बुटानं तुडवीत होते, चपलानं सुद्धा तुडवीत होते. त्याच्यावर धूळ सगळी जमलेली होती आणि थोडंसं पाण्यामध्ये भिजून भिजून तो गंजलेला सुद्धा होता. आणि अशा प्रकारचा तो लोखंडाचा फाळ 5 किलोचा जवळपास असेल. आणि त्याच्या अनंत जन्माच्या पुण्याईनं काय झालं की ते अनंत जन्माच्या पुण्याईनं त्याच्या काहीतरी पूर्वजन्माच्या भाग्याचा उदय झाला असं म्हणा नाही का. आणि त्याला परिसाचा स्पर्श झाला बुवा नाही का. परिसाचा स्पर्श झाल्यानंतर तो जो आहे तो लोखंडाचा फाळ तो एकदम सोन्याचा झाला, सोन्याचा. आत्तापर्यंत त्याला कोणी बघत सुद्धा नव्हतं नाही का. त्याला ठोकर मारून जात होते माणसं, ठोकर मारून. पण आता पहा बरं, त्याला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर तो किती पावन झाला. आता मला वाटत नाही त्याला कोणी मातीत पडू देईल तिथं नाही का. अरे बापरे, लगेच उचलल्यानंतर काय आता त्याची स्थिती खूप सुंदर. कोणी काही दागिने केले, कोणी काही दागिने केले. आणि मग कोणाच्या मस्तकावर, तर मग पुन्हा कोणी मस्तकावरनं धारण करतं कपाटातल्या कपाटात नाही का. कपाटामध्ये सुद्धा अनेक कपाट, आणि त्याच्यामध्ये त्याला ठेवणं. काय त्याची किंमत वाढली. आणि असं त्याला कोणी विचारत नव्हतं, ठोकर मारत होते. आता तो तोळ्यावर नाही मिलीग्रामवर विकायला लागला. छोटासा एवढासा तुकडा सुद्धा त्याचा फार मोठा महाग विकायला लागला. का झाला एवढी परिवर्तन कोण केलं तर लोखंडाच्या फळामध्ये.
तिरस्कृत असणारा, धिक्कारमय असणारा तो लोखंडाचा पाळ, त्याच्याकडे कोणी बघत नव्हतं, पण त्याला एवढं जे पावन केलं ते कोणी केलं? त्या परिसाने केलं. परिसाने तो पावन झाला. जसं त्या परिसामध्ये ताकद आहे की वाया गेलेलं जरी लोखंड असेल आणि त्याला जर परिसाने स्पर्श केला तर त्याचं सुवर्ण होतं, तो सगळ्यांमध्ये आदरानं पाहण्याचा योग्य विषय होतो. तो नाही, आदरानं पाहण्याचा विषय होतो तो. का? त्याचं कारण आहे त्या पतिताला पावन करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती परिसामध्ये आहे. जसं परिस त्याला परिवर्तित करतो. आणखी नाही पहा, काळोखानं माखलेली अंधाराची रात्र, सगळीकडे लाईट नव्हता, पावसाळ्याचे दिवस आहेत, लाईट सगळे गेलेले आहेत आणि सगळीकडे काळोख माजलेला अंधारी रात्र होती. आणि अमावास्येची रात्र, काळोखानं माखलेली रात्र, काहीच दिसत नव्हतं, आपला हात सुद्धा आपल्याला दिसत नाही, अशा प्रकारची काळोखी रात्र. अशी रात्र जर समजा प्रातःकाली सूर्यनारायणाच्या समोर आली तर ती काळोखी रात्र काळोखीच रात्र राहील का? नाही नाही, लख प्रकाश, नाही का? किती दिव्य, सगळीकडे प्रकाशच प्रकाश, नाही का? म्हणून सांगतात ना, पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी, काही रे ही दिशा ती काळी, काळीमा नाही, नाही का? पहा बरं, सांगतात पूर्व दिशेच्या रावळामध्ये जसे सूर्यनारायण उदयाला आले की नुसतं पूर्व दिशेलाच प्रकाशित करतात असं नाही, तर सर्व दाही दिशा सुद्धा प्रकाशमान करून टाकतात. ही सामर्थ्य शक्ती सूर्यनारायणाची. सूर्यनारायण जशा अंधारानं माखलेल्या काळोख्या रात्रीला एकदम प्रकाशात परिणत करतात, अगदी तशाच प्रकारे आमचे भगवान परमात्मा कितीही जरी पापानं माखलेला जीव असला, पापाने पतित झालेला जीव असला, तर भगवंताचा जर तो झाला आणि देवाला सांगितलं, देवा मी आता तुमचाच आहे, मला जगात दुसरं कोणी नाही, मला फक्त तुम्हीच आहात, असा अनन्य भावानं जर शरण आला तर भगवंत त्याला लगेच पावन करून टाकतात. वाल्या अशाच प्रकारचा पतित होता, पण पतित असताना सुद्धा भगवंतानं त्याला पावन केलं. वाल्याला पावन बनवणं. वाल्याचे वाल्मिक ऋषी झाले आणि एवढे मोठे महान झाले की त्यांनी देव येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. एवढे मोठे महान झाले, नाही का? याला म्हणायचं पतित पावन, नाही का? पतित पावना दीनानाथा नारायणा. भगवंत पतित पावन आहेत असं अनेक उदाहरणानं पाहायला मिळतं, नाही का? तेवढे म्हणून पतित आहेत, त्या पतितांना पावन करणारे. पहा बरं, भगवंत असे पतितांना पावन करणारे असल्यामुळे त्यांना पतित पावन म्हणतात. आणि दुसरं म्हणजे दीनानाथ म्हणतात. दीन म्हणजे कोण? ज्याचं कोणीच ऐकत नाही, नाही का? अहो, त्याची इंद्रिय सुद्धा त्याचं ऐकत नाहीत, नाही का? त्याचं घरचं कोणी तर ऐकतच नाहीत, पण ज्याची इंद्रिय सुद्धा त्याचं स्वतःचं ऐकत नाहीत, अशी इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे, नाही का? नारायणाला सांगतात, प्रभू आम्ही दीन झालो. का दीन झालो? की इंद्रिय आमचं ऐकत नाहीत, इंद्रियानुसार आम्हालाच ऐकावं लागतं आणि आमचं जीवन नरकमय होऊन जातं देवा, म्हणून आम्ही दीन आहोत, नाही का? तर अशा दीनांचे नाथ म्हणजे सांभाळ करते भगवान परमात्मा आहेत. ज्याला कोणीच नाही जगामध्ये, ज्याला कोणी आपलं म्हणायला कोणीच नाही, अशा जीवांना सुद्धा देव आपलंसं करतात, म्हणून त्यांना दीनानाथ म्हणतात, नाही का? विठ्ठला 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 भक्त मालिकेमध्ये भक्त मोहनची कथा ऐकते. दीनानाथ कसे परमात्मा आहेत हे सांगण्यासाठी कथा सांगत असतो मी. तर भक्त मालिकेमध्ये एक भक्त मोहन म्हणून होऊन गेले. ते मोहन नावाचे जे भक्त होते ते ब्राह्मण कुळात जन्मलेले. वडील भिक्षुकी करत होते, आई बिचारी घरी घरकाम करायची आणि यांचं सगळ्यांचं व्यवस्था करायची. तर असं असताना त्याचे वडील एकुलते घरामध्ये कमवते, पण कालांतराने ते आजारी पडले आणि आजारपणामध्ये त्याचे वडील बिचारे स्वर्गवासी झाले. त्या आईला आता काही आधार नव्हता. त्या आईनं विचार केला आता काय करणार, पण आता आपल्याला बाळासाठी जिवंत राहावं लागलं ना. तर त्या काळामध्ये सती जाण्याची प्रथा होती, पण ती माता सती न जाता आपल्या मोहनसाठी ती जिवंत राहिली आणि मोहनचा प्रतिपाळ करू लागली. पण तिनं विचार केला आपण या गावात राहून कुठं मोलकरणीचं काम करू शकणार नाही, ब्राह्मण कुळात जन्मलेलो आपण, म्हणून आपण गाव सोडून दुसऱ्या गावाला जाऊ. तर दुसऱ्या गावामध्ये आली आणि तिनं गावामध्ये मोलकरणीचं काम करायचं आणि मोलकरणीचं काम करून दोघांचा निर्वाह करायचा कसं तरी. पण तिनं विचार केला की आपण नुसतं पोट भरलं, मुलाचं पोट त्याला जगवलं म्हणजे एवढ्यामध्ये काम नाही भागला, त्याला शिकून सवरून शहाणं केलं पाहिजे, नाही का? त्याला शिकवायला सुद्धा पाहिजे, नाही का? पहा बरं, ही शिकून सवरून त्याला शहाणं करणं ही जबाबदारी आईवडिलांची आहे. पण आता बाबा करतायत ती सुद्धा आपली जबाबदारी ते सांभाळतात, शिकून सवरून त्यांना शहाणं करण्याचं कार्य करतात, नाही का? पहा बरं, मग त्यांना शहाणं करायचं आहे, नाही का? आपण आपल्या लेकरांची तशी काळजी करायला पाहिजे, पण ती काळजी आता महात्म्यांना करावं लागेल, नाही का? महात्मे करतात. पहा बरं, मग सांगायचं तात्पर्य असं आहे की शिकून सवरून शहाणं करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून त्या मातेनं पाहिलं, जवळच एक गुरुकुल होतं, बाबांच्या आश्रमासारखं असं गुरुकुल होतं.
त्या गुरुकुलामध्ये घेऊन गेली आणि सांगितलं, बाबा माझा एकुलता एक मुलगा, मी गरीब ब्राह्मणी आहे, मला काही तुमच्या आश्रमाची फीस देण्याची, इथं फीस नाहीच आहे, पण मला काही तुमच्या आश्रमातली फीस देता येणं शक्य नाही नाही का. तर त्या काळामध्ये काही ठराविक फीस असेल, फार थोडीफार का होईना त्यांची, पण ते सुद्धा द्यायला तिच्याजवळ पैसे नव्हते. पण तिनं सांगितलं, बाबा माझा मुलगा एवढा ठेवा, माझी विनंती आहे, मी गरीब आहे. त्यानं सांगितलं, काय हरकत नाही, ठेवलं असतं, पण आता माझ्याकडं यावर्षी विद्यार्थी जेवढे पाहिजे तेवढे झालेत, आता काही तुझा मुलगा मी ठेवू शकत नाही, पण असं करू दे, त्यानं जाऊन येऊन शिकू दे. इथून तुझं गाव जे आहे 4-5 किलोमीटर आहे, तिथून तू दररोज येणं जाणं करत असेल तर शिकायला हरकत नाही. त्याला काही वर्गणी मागणार नाही, काही नाही, येऊ दे, त्यानं शिकू दे, काय हरकत नाही. मग याला जाण्या येण्याची परवानगी मिळाली. हा मोहन मग दररोज जायचा, दररोज गुरुकुलामध्ये यायचा, अभ्यास असेल तो अभ्यास करायचा आणि रात्री पुन्हा परत जायचा. तर कधी कधी गुरुकुलामध्ये असे काही विशेष कार्यक्रम असले, जसं आता विशेष कार्यक्रम चालला इथे, असा विशेष कार्यक्रम असला तर त्याला रात्र व्हायची, उशीर व्हायचा. उशीर झाल्यानंतर तर घरी जायला भ्यायचा, तो भीती वाटायची, एकट्याला जायचं ना बिचारायला. तर घरी जात असताना वनातून रस्ता असायचा, भीती वाटायची. तर एकदा असंच भीती वाटल्यामुळं घरी गेला आणि घरी गेल्यानंतर आईवर चिडला तो. म्हणजे आई, तू जराही माझी काळजी करीत नाहीस की गं, अगं मला यायला उशीर झाला, तर रस्त्यात मला न्यायला येऊ नये का तू, मला किती भीती वाटत होती नाही का, जीव खालीवर करत होता, धाकधूक जीव होत होता, तू मला भेटायला सुद्धा आली नाही, मला न्यायला सुद्धा आली नाहीस. आईनं सांगितलं, बाळा मी तुझ्या पुढं आत्ता नेमकं कामावून आले बघ. अरे काम करावं लागतं बाबा, तेव्हाच आपल्याला पोटाला कसं तरी अर्धी का व्हायना भाकरी मिळते. नाही जर काम केलं तर उद्या तो मालक काढून टाकेल कामावून, उपाशी मारायचं कामावं, पण नाही ना जमत बाळा मला यायला. मग तो जरा फारच दुःखी होऊन म्हणला, आई आपल्याला दुसरं कोणी नाही का गं, नाही का, तो मला आपल्याला दुसरं कोणी नाही का गं. आता आई काय होती, भगवंताची भक्त होती, लहानपणापासून तिनं भगवान श्रीकृष्णांची भक्ती केलेली, तर ती आपलं सहजच म्हणून गेली, आपल्याला कृष्णाशिवाय कोण आहे बाळा दुसरं, नाही का, आपल्याला कृष्णाशिवाय दुसरं कोण आहे. तर त्या लेकराला असं वाटलं की कृष्ण आपले कोणीतरी नातेवाईक आहे. त्यानं विचारलं, ताई आई ते कृष्ण कोण आहेत गं माझे. आता हिनं विचार केला, आता म्हणून तर गेलो तर आपण कृष्णाशिवाय कोणा, लेकरू विचारते कोण, तर सांगितलं तुझे मोठे भाऊ आहेत, ते कृष्णा जे आहेत ना तुझे मोठे भाऊ आहेत. असं म्हणजे माझा दादा आहे तो. म्हणजे हां दादा आहे. कुठं असतात गाई, ते म्हणजे कुठे असतात. जर समजा मला भीती वाटली, मी हाक मारेल तर दादा येईल मला घ्यायला, जरूर येतील नाही का. ते कोणी हाक मारली की येतात नाही का. हाकेसरीशी उडी घालूनिया स्तंभ पोडी, ऐशी कृपावंत कोण, माझे विठाई वाचून, येईल बरं का दादा, येईल तुझ्यासाठी नाही का. या बाळानं विचार केला, ठीक आहे. एके दिवशी असाच उशीर झाला गुरुकुलातून जायला, रस्त्याने येत असताना त्याला भीती वाटायला लागली. जिथं भीती वाटली त्यानं विचार केला, आईनं आपल्याला सांगितलंय का माझा दादा आहे. त्यानं लगेच हाक मारायला सुरुवात केली, कृष्णा दादा, ए कृष्णा दादा, दादा रे नाही का, जोरजोराने हाका मारू लागला. तर भगवंत आता एका हाकेत थोडीच येणार आहेत नाही का. त्यानं विचार केला, दादा तर येत नाही का. मग त्यानं असा हात केला आणि जोरजोरात हाका मारू लागला, असं जोरजोरात, कृष्णा दादा, कृष्णा दादा, कृष्णा दादा. भगवंतानं विचार केला, याच्या आईनं आता मला त्याचा भाऊ सांगितलंय आणि लेकरू मला बोलावतं, त्याला कोणी नाही दुसरं नाही का, आणि ते मला भाऊ म्हणते नाही का, तर आपण जायला पाहिजे नाही का, जायला पाहिजे. भगवंताला लगेच दया येते असं नाही का, ज्याला कोणी नाही त्याची दया भगवंताला फार लवकर येते ना. तर भगवंत लगेच आले. आल्याबरोबर सांगितलं, का रे बाळा मोहन, मला बोलवलंस तू. म्हणजे कोण रे दादा, तू कोण, तू कृष्णा दादाच का. म्हणजे हां हां मीच तो तुझा कृष्णा दादा. दादा मला भीती वाटते रे घरी जाण्याची, मला घरापर्यंत नेऊन सोडशील. म्हणजे हां जरूर, काय हरकत नाही, भ्यायचं काही काम नाही. बघ आपण असल्यावर कोणाला भ्यायचं काम नाही, कोणाला खरंच भ्यायचं काम आहे. ते जर पाठीचे असतील तर काळाला सुद्धा भ्यायचं काम नाही, तर बाकी जगात कोणाला भ्यायचं काम आहे. ते जर आपल्यासोबत असेल तर काय भीती कुणाची, चल माझ्याबरोबर, काय भ्यायचं काम नाही, मी आहे तुझ्यासोबत. आले भगवंत, गावाच्या जवळ आले. गावापर्यंत त्याच्या हाताला धरूनच आले. गावाच्या जवळ आले की हाताला झटका मारला ना, आपण कुठं अदृश्य झाले की दादा दादा म्हणूच तर दादा अदृश्य. अरे दादा गेला वाटतं नाही का, पण आणून सोडला आपल्याला. चला घरी आला. म्हणली, आई तू सांगितलंस ना माझा कृष्णा दादा आहे, तो दादा खरंच आला बरं का, आज मला इथपर्यंत आणून सोडलं. म्हणलं घरी चढ रे, पण दादा केव्हा अदृश्य झाला की निघूनही गेला नाही का. आईनं देवाचे उपकार मानले, देवा सांभाळलं माझ्या लेकराला, तुम्ही असंच सांभाळत जा. आता मला दुसरं कोण आहे बरं देवा तुमच्याशिवाय, असं म्हणू लागले. मग त्यांना नेहमी असं कधी भीती वाटली की देवाला हाक मारायची. एकदा काय झालं, गुरुकुलामध्ये काही विशेष कार्यक्रम होता. ते गुरुकुलामध्ये कार्यक्रम करणारे काही बाबा नव्हते ते नाही का, ते गृहस्थ होते आणि जरा ब्राह्मण होते नाही का. तर त्याने सांगितलं, मुलांनो आता उद्या माझ्या वडिलांच्या श्राद्धाचा कार्यक्रम, वर्ष श्राद्धाचा, तर तुम्ही काही घेऊन या. मग जे श्रीमंताचे मुलं होते त्याला सांगितलं, तू दूध आणून घे, तू तूप आणून घे, तू तेल आणून घे. प्रत्येकाला सांगितलं काही काही आणायला नाही का. आणि मोहनला काहीच सांगितलं नाही का, ज्याची योग्यता होती त्याला सांगितलं. मोहनला काही सांगितलं नाही, कारण मोहन त्यांना माहिती आहे गरीब स्त्रीचा मुलगा आहे.
त्याला कोणी नाही बिचारायला, मग त्याला काही सांगितलं नाही. पण मोहनलाच राहवलं नाही. मोहन मला गुरुदेव सगळ्यांना कोणाला काही सांगितलं, मला का सांगत नाहीत काही. ते म्हणले बेटा तुझी परिस्थिती मला माहीत आहे, म्हणून तू नुसतं उद्या यायचं. उद्या मात्र जेवायला बरं का इथंच, घरी जेवू नको, उद्या इथं प्रसाद घ्यायचा. हां इथंच आहे. म्हणले ठीक आहे, पण मला काहीतरी सांगा ना गुरुजी. तर म्हणले मग असं कर, तू एक लोटाभर फक्त दूध घेऊन ये, बस. काहीतरी सांगायला पाहिजे म्हणून लेकरू म्हणते तर जाऊ दे, एक लोटाभर दूध सांगितलं. तर हा घरी आला दावत, मला आई उद्या गुरुजींच्या आश्रमात कार्यक्रम आहे, मला त्यांनी एक लोटाभर दूध सांगितलं आहे. ती म्हणली कशाला म्हणलास बाळा. म्हणले नाही ना गुरुजी. गुरुजी म्हणले नव्हते, मीच म्हणलो मला सांगा काहीतरी. अरे वेड्या, आपल्याजवळ लोटाही नाही, लोटाभर दूध घ्यायला एक नया पैसा सुद्धा नाही. आपली परिस्थिती तुला माहीत नाही, आपण किती गरीब आहोत. काही कर ग आई, पण मला दे, मी गुरुजींना आणतो म्हटलो नाही का. ती आई म्हणली कसं आणू बाळा, काहीच नाही ना बघ. ती सुद्धा रडली खूप नाही का, आणि हा सुद्धा रडला. रात्री रडला, पुन्हा सकाळी उठल्यानंतर सुद्धा रडला, आई दे ना ग मला दूध तेवढं, गुरुजीला मी आणतो म्हणलं होतं. नाहीच म्हणली. शेवटी ती रडली, दोघंही रडले. आणि शेवटी हा म्हणला चला आता आश्रमात तर जावं लागेल. जायला निघाला. रस्त्यावर जात असताना अर्ध्या रस्त्यात आल्यावर त्याला आठवण आली, आपला कृष्णा दादा आहे ना, आपण जर दादाला म्हणलो तर दादा नक्की आपल्याला दूध देईल बरं का, लोटाभर नक्की देईन. त्यानं तिथं आल्यानंतर हाक मारली, जिथं तो हाक मारत होता दररोज. हाक मारल्याबरोबर देव आले. म्हणले का रे आज तुला भीती वाटते का. आता दिवसा म्हणले दादा भीती नाही रे वाटत. म्हणले मग कशाला बोलवलंस. दादा असं झालं की मी गुरुजीला लोटाभर दूध आणतो म्हणलो, पण आईनं मला नकार दिला बघ. खूप रडलो मी आईजवळ, पण आईसुद्धा रडली. तिचाही नाविलाज होता, बिचाऱ्यानं नाही दिलं ते लोटाभर दूध. आणि मी गुरुजीला दूध आणतो म्हणलं, तर मी खोटं पडेल तिथे, तर मला एक लोटाभर दूध देशील का दादा. ते म्हणले अरे वा का नाही, लगेच इथंच थांब म्हणले, मी आत्ता आलो. देव जरा एका झाडाच्या बाजूला गेले, लगेच एक लोटाभर दूध, लोटाही तिथं तयार केला आणि दूधही तिथं तयार. त्यांना का वेळ आहे का. आणि लगेच आणलं. म्हणजे हे घे मोहन. मोहनला इतका आनंद झाला, मला याला म्हणतात दादा नाही का. वा माझा दादा किती चांगला आहे नाही का. लगेच त्यानं तो लोटा घेतला, नाचतच निघाला आश्रमाकडे. गुरुजी मी दूध आणलं नाही का. गुरुजी मी दूध आणलं. गुरुजीला काय त्या दुधाची किंमत, एक लोटाभर दुधाची. गुरुजीनं सांगितलं ठेव बेटा तिथं, पण तो ठेवतच नाही. पुन्हा सांगतो गुरुजी मी दूध आणलं. गुरुजीला वाटलं ह्याला असं वाटतं की ह्यांचं जरा कौतुक करा. मग त्यानं सांगितलं वा चांगलं केलंच बाळा, इकडे अरे. एका नोकराला बोलवलं, ह्याचं दूध काढून घे एका लोट्यामध्ये, त्याला लोटा परत करून दे नाही का. तर त्यानं काय केलं, तो लोटा घेतला, एक कळशी वाजा होतं काहीतरी, त्याच्यामध्ये टाकला तो लोटा. तर ते कळशी भरली, लोटा तसाच भरलेला राहिला. लोटा रिकामा झालाच नाही. आता ते काय देवे भरिले नोहेरी ते नाही का. देवानं भरल्यानंतर रिकामा कसं होईल नाही का. तू का म्हणे पोते देवे भरिले नोहेरी ते नाही का, शक्यच नाही. त्यानं आश्चर्य केलं, मला कमाल, या लोट्यामध्ये आणखी दूध तसंच. मग त्याने एका बकेटमध्ये काढलं, मोठ्या बकेटीमध्ये दूध काढलं. तर ते बकेटही भरले, पुन्हा लोटा भरलेलाच. त्यानं आता मोठं भांडं घेतलं, त्या भांड्यामध्ये दूध काढलं, तर भांडंही भरलं, पुन्हा लोटा तसाच भरलेला. तर मला चमत्कारी लोटा आहे नाही का. गुरुजीकडे गेला, मला गुरुजी हा जो मोहनचा लोटा आहे ना, चमत्कारी लोटा आहे. किती दूध काढलं तरी त्याच्यातून दूध वरच्यावर निघतच राहतं, काय करायचं. म्हणले असं करा, जेवढे आपले पाण्याचे भांडे आहेत ना सगळे रिकामे करा, त्याच्यामध्ये दूधच काढून घ्या. आणि आज सगळ्यांना खीर करू दुधाची, खूप जबरदस्त खाऊ द्या, जेवढी खायची तेवढी नाही का. आज खीरच करू. मग काय सगळे भांडी रिकामे केले आणि त्याच्यामध्ये दूध काढलं, तरी पण दूध संपतच नव्हतं. आता मात्र मोहनची चर्चा सुरू झाली. आजपर्यंत ज्याला कोणी विचारत नव्हतं, कसपट होतं ते लेकरू नाही का, पण आता मात्र सगळे त्याची चौकशी करायला लागले. मोहन हा लोटा कसा मिळाला. गुरुजी सुद्धा स्वतः कसा मिळाला काय नाही असं खूप अगदी त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं. आणि त्या दिवशी सगळ्यांनी पोटभर खीर खाल्ली, त्याने सगळे तृप्त. मग गुरुजीनं मात्र बोलून घेतलं, म्हणजे मोहन एक लोटा कुठून आणला होतास. मग त्यानं सगळा प्रकार सांगितल्यानंतर गुरुजी म्हणले हा जो मोहन म्हणतो ना, हा ते मोहन म्हणजे साक्षात परब्रह्म परमात्माच आहेत नाही का, भगवान श्री हरी. मी इतके दिवस झालं साधना करतो, पण आणखीन मला दर्शन झालं नाही ते देवाचं. ह्या लेकराला दर्शन झाले. सांगितलं मला तुझ्या मोहन दादाची म्हणजे कृष्णा दादाची भेट करून देशील का नाही. मोहन त्या कृष्णा दादाची भेट करून देशील का. म्हणले जरूर, मी तर हाक मारली की तो दादा नाही का. चला म्हणले नाही का. सगळ्यांचं आटोपलं, कामं आटोपलं की ह्यानं गुरुजींनी त्याला मोहनला बरोबर घेतलं. जिथं तो हाक मारत होता ते झाल्यानंतर सांगितलं गुरुजी इथंच दादा हाक मारलं की येतो बघा, मार हाकताना. दादा दादा म्हणलं की लगेच आले भगवंत. आल्यानंतर ह्याला दिसले आणि म्हणलं की ह्याने सांगितलं गुरुजी हा माझा दादा. गुरुजी म्हणले कुठे आहे. म्हणले हे 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 काय दादा. अरे कुठे, मला तर दिसतच नाहीत. हे दादा हे काय. दादा मला बोलतोय नाही का. म्हणजे मला तर दिसत नाही. मग यांच्या पोटामध्ये पाय शिरले. मोहननं विचारलं दादा तू माझ्या गुरुजीला दिसत नाही. म्हणले नाही ना, आणखीन त्यांना बघण्याची पात्रताच नाही आली आणखी नाही का. त्याच्यात लायकी कुठे मला बघायची नाही का. मला बघण्यासाठी जी पात्रता लागते ती आलीच नाही आणखीन त्याच्यामध्ये. ते म्हणले काय म्हणतो. हां म्हणले पण दादा मी गुरुजींना वचन दिले
मी तुझं दर्शन करून देतो. दादा माझ्यासाठी एवढं कर ना, एकदा गुरुजीला दर्शन दे ना. ठीक आहे काय हरकत नाही. असं कर मग, तू माझ्या हाताला एका हातानं धर आणि दुसऱ्या हातानं तुझ्या गुरुजीच्या हाताला धर. असं म्हटलं यानं एक हातानं भगवंताचा हात धरला आणि एक हातानं गुरुजीचा हात धरला आणि काय देवानं इकडची इकडं करंट टाकला कोणाच ठाऊक नाही का. पण त्यांचं ते अंतःकरण शुद्ध झालं, नेत्र दिव्य दृष्टी आली आणि लगेच त्यांना भगवंताचं दर्शन झालं. त्यानं ते कृष्णाचा हात सोडून घेतला आणि दंडवत केला. भगवंताला सांगितलं देवा आज मी धन्य झालो नाही का, आज या लेकरामुळे तुमचं दर्शन झालं, मला किती भाग्यवान आहे मी. आज सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे, सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे, सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे, सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे. ऐसा कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर, विटे भागती कर, सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे, सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे, सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे, सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे. विटेवर उभी आहे ती माऊली एवढी उदार आहे. सर्वस्वी उदार भक्त लागी प्रगटे, सर्वस्वानं उदार असणारी माऊली एवढी दयाळू. दीनबंधू म्हणून म्हणतात नाही का भगवंताला, दीनानाथा नाही का. भगवंताला पतित पावना म्हटले, दुसरे शब्द वापरतात दीनानाथा नारायणा. भगवंताची अशी गोड स्तुती करतात. भगवंत म्हणले तुकोबा काही मागायचे का तुम्हाला. म्हणले हा मागायचं म्हणून तर खटाटोप चाललाय. तुम्हीच मागा मागा म्हणताना नाही का, तर मागा मागा म्हणतो म्हणून मागायचे काही. काय मागायचंय, अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुझे रूप माझे मनी, 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 तुझे रूप माझे मनी राहो नाम जपोबाणी. भगवान संत श्रेष्ठ तुकोबर आहे. मग देवाची एवढी स्तुती करून नंतर आता मागणी करतायत. म्हणजे देवा मला एक गोष्ट पाहिजे. म्हणजे काय, तुझे रूप माझे मनी राहो, आणि आणखीन म्हणजे तुझे नाम जपोबाणी. माझ्या वाणीनं सदैव तुमचं नाम जपावं. एक तर तुमचं रूप माझ्या हृदयात राहावं आणि दुसरं म्हणजे माझ्या मुखामध्ये सदैव तुमचं नाम असावं. किती गोड मागणी नाही का. हे मागायला पाहिजे असं देवाला. काही वेळेला आपण असा विचार करू की तुकोबारायचं मन आहे तर त्यांनी मनामध्ये देवाचं रूप ठेवायचं. देवाला काय मागणी करायची. मन कुणाचं आहे, तुकोबारायचं. समजा तुमचं आमचं सगळं मन आपलं आहे ना, मन आपले आहेत ना, आपले आपले नाही का, आपले मन आपले आहेत. मग आपण आपल्या मनामध्ये देवाचं रूप ठेवायचं. देवाला काय मागणी करायची. आपल्या मनामध्ये आपण आपलं रूप ठेवायचे देवाचं.
नाही का बरं? काय देवाला मागणी करायची गरज आहे? आपण स्वतंत्र आहेत ना, आपल्या मनामध्ये कुणाचं रूप ठेवायचं आपण आपलं ठेवायचं नाही का? पण खरं सांगायचं का, मन जरी आपलं असलं तरी मन आपल्या स्वाधीन नसतं नाही का? फार अवघड आहे नाही का? काय काय करी तो या मना, परी नायिके नारायणा, करुणये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले नाही का? भगवान संत श्रेष्ठ तुकोबाऱ्या म्हणतात, प्रभू काय काय करतो या मनासाठी, पण मन मात्र ऐकत नाही रे बाबा नाही का? देवा हे पतनाला नेणारे मला नक्की नाही का? मन फार अवघड आहे. या मनाच्या पाठीमागं जर आपण जात राहिलो तर मन आपल्याला कुठे घेऊन जाईल की सांग. मन चंचलाचा पाला, मन मन चंचल चपळ येता जाता न लगे वेळ, किंवा जाता येता न लगे वेळ, त्याला जायला आणि यायला वेळच लागत नाही. क्षणभर इथं राहते की क्षणभर कुठं जाईल काही सांगता येत नाही. सगळं खरं मनाचं कसं आहे माहिती आहे का? बाकी सगळीकडं मनानं जातं, पण देवाकडं जाय म्हणलं तरी जात नाही. मोठा अवघड काम आहे नाही का? फार अवघड आहे नाही का? जसं ती गाव माशी असते ना, महात्मे सांगतात, मधमाशी फक्त फुलांवर बसते आणि फुलातलं मकरंदच तेवढा शिवण, मधच शिवण करते नाही. परंतु गाव माशी असते ना, गाव माशी, ती मात्र कुठेही बसते नाही का? तिला हे काय अक्कल नाही कुठं बसावून कुठं नाही नाही का? तिला लक्षात नाही. आताच आपण बाळानं केलेली शी तिच्यावर बसलो होतो, आणि आता देवाच्या नैवेद्यावर कसं जाऊन बसावं? आपल्या पायाला शी लागलेली बरं नाही का? तिच्या लक्षात येते का नाही का? ती जी माशी आहे ना, ती बाळानं केलेल्या संडासवर बसलेली, तिचे पाय भरले नसतील का बरं? त्याला बारीक लागलेली ती शी नाही का? घाण लागलेली, पण आपल्याला ते दिसत नाही. पण शेवटी घाण आहे ना तिच्या पायाला नाही का? ती दिसत जरी नसली तरी घाण आहे की नाही तिच्या पायाला? मग तिला अक्कल असायला पाहिजे ना, देवाच्या नैवेद्यावर जाऊन कसं बसा? देवाच्या नैवेद्यावरही बसते, तिला अक्कल नाही. कुठेही बसते नाही का? गुळावरही बसते, नळक काढून टाकलं तर तिथेही बसते, तिला काही घेणं देणं नाही का? गाव माशी कुठेही बसते नाही का? पण मात्र चुकून एक तिचा स्वभाव आहे, चुकून सुद्धा कधी विस्तवावर बसत नाही का? अग्नीवर बसते कधी चुकून सुद्धा? कधीच नाही. तसं आपलं मन सगळीकडे जातं नाही का? पण देवाजवळ मात्र जातच नाही चुकून सुद्धा नाही का? फार विचित्र नाही का? तिथं जायचं नको म्हणतं नाही का? त्या माशीला माहिती आहे आपण तिथं बसलो त्या विस्तवावर की आपण संपलो नाही का? तसं या मनाला सुद्धा माहिती आहे आपण एकदा देवाकडे गेलो की आपण संपलो, आपण मन राहणारच नाही का? मन ही राम झाले, मन ही राम झाले, प्रवृत्तीशी ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. म्हणून आपलं मन देवाचंच चिंतन करत नाही, बाकी सगळ्याचं चिंतन करत नाही का? कीर्तनी बैसता नेली नागरी रे, कीर्तनी बैसता नेली नागरी रे, कीर्तनी बैसता निद्रारी रे, कीर्तनी बैसता गुंतले विषय सुखा नाही का? हे महत्वाचं नाही त्याला. म्हणजे मन आपलं विषय सुखामध्ये गुंतून गेलेलं आहे, त्याला देवाचं चिंतन नको वाटतं. म्हणून देवाला प्रार्थना करायची, देवा माझं मन तुमचं ध्यान नाही करणार, म्हणून एकच करा, कृपा करा. तुझे रूप माझे मनी
राहो. देवा तुमचं रूप माझ्या मनामध्ये राहावं अशा प्रकारची तुम्ही कृपा करा. तुझे रूप माझी मनी. आणि पुन्हा महत्वाचं चरण. इथं सुद्धा देवाला प्रार्थना करतात की माझं मन तुमच्या चरणावर राहावं. म्हणजे मन आपल्या अधीन नसल्यामुळे देवाला प्रार्थना करावी लागते. देवा असं करा म्हणले. आता तुझे रूप माझी मनी राहू आणि पुन्हा तुझे नाम जपो वाणी. देवा तुमचं नाम सदैव माझ्या वाणीनं जपा. वाणी जरी आमची असली तरी आमच्या अधीन नाही. जर तू कृपा केलीस ना देवा तर माझी वाणी सदैव तुमच्या नामामध्ये गुंतून राहील. म्हणून भगवंत अशी कृपा करा. मागणी करत असताना दोनच गोष्टी मागितल्या. एक तर देवाचं रूप आणि देवाचं नाम. कारण दोन्हीही जीवाचं कल्याण करणार आहेत. ज्याच्या चित्तामध्ये देवाचं रूप राहिलं त्याचं परम कल्याण झालं. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्याचं सुद्धा परम कल्याण झालं समजायला पाहिजे. का नाम ज्याच्या मुखामध्ये आहे तो अधोगतीला जाऊच शकत नाही. त्याची सद्गतीच झाली समजायला पाहिजे. आणि लोक एकदा जरी देवाचं नाम घेतलं तर अनंत पुण्याचा साठा होतो. जर सतत नाम घेत असेल तर किती पुण्य होईल ना. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. एक हरिनाम जपता घडी. एकदा जर भगवंताचं नाम घेतलं तर कोटी कोटी यज्ञाचं फळ. थोडासा राहिला आपल्याला. हाँ एक बजने को आ गए ना. थोडा समय बाकी आहे नाही का. हां तर आपल्याला वेळेत संपवावं लागेल ना नाही का. त्याच्यासाठी भगवंताचं नाम घेतल्यानंतर एवढं अनंत पुण्य होतं म्हणून दोन्ही मागणी करतात. देवा तुझे रूप माझी मणी राहू नाम जपोवाणी. पण हे मागत असताना देवाची पहिल्या चरणामध्ये सुद्धा स्तुती केली आणि तिसऱ्या चरणामध्ये सुद्धा पुन्हा एकदा स्तुती करतात. ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पाळका. हे ब्रह्मांडाचे नायक असणाऱ्या प्रभू. आणि भगवंत ब्रह्मांडाचे नायक आहेत म्हणजे नेता आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचं नेतृत्व करणारे जर कोणी असेल तर परमात्मा आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचं सदैव नेतृत्व त्यांच्याकडे. भगवंताला निवडून द्यायचं कामच नाही. ते सदा निवडूनच आलेले नाही. सगळ्या ब्रह्मांडाचं नेहमीच पालन करत असतात. अशा प्रकारे ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पालका. संपूर्ण विश्वजनांचं पालन करतात. म्हणजे ब्रह्मांडात जेवढे म्हणून जीव आहेत त्या प्रत्येक जीवाची पालनाची जबाबदारी भगवंतावर आहे. आपल्याला वाटतं आपण जर समजा आपली कोणी काळजी नाही घेतली तर आपण उपवाशी राहू. नाही उपवाशी राहत नाही. देवयत्न सांभाळणारे नाही. देव उपवाशी ठेवत नाही. कोणालाही ठेवत नाही. आपण दिंडी सोहळ्याच्या वाटेनं पाहतो एवढे लाखो लोक असतात पण एक सुद्धा उपवाशी राहत नाही का. आता तिथं का घर आहे का दार आहे कोणाचं नाही का. घरदार नाही काही नाही. सगळे घरदार सोडून गेलेले असतात तरी पण कोणी उपाशी राहत नाही का. कोणाची कुठंतरी भगवंत व्यवस्था करतच असतात. आणि तसेच आपली दररोजची व्यवस्था भगवंत करतात. आपल्याला वाटतं आपलं घर आहे आपल्या घरचे लोक आहेत आपल्याला सांभाळतात. आपल्याला ते नाही सांभाळत आपल्याला सांभाळणारे ते येत नाही का. भगवंत सांभाळत असतात म्हणून देव आपला सांभाळ करतात. म्हणून विश्वजनाच्या पाळका विश्वजनांचं पालन करणारे परब्रह्म परमात्मा. काही पाहिजे का तुकोबा तुम्हाला म्हणून त्याच्यासाठी तर प्रार्थना करतोय नाही का. म्हणजे काय पाहिजे म्हणजे तुझे रूप माझी मनी राहू नाम जपोवाणी. कसं घ्यायचं नाम ते विठोबा रखुमाई. जय जय विठोबा.
पतित पावना दीनानाथा नारायणा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपोवाणी ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पाळका तुझे रूप माझे मणी राहो नाम जपोवाणी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये भगवान संत श्रेष्ठ तुकोबऱ्या सांगतात जीवीची या जीवा जीवा जीवीची या फार टाळ्या कमी पडायल्यात. हर हर स्वामी बाबाजी जीवा तुका म्हणे देव देवा. पुन्हा भगवंताची प्रार्थना करतात हे प्रभू तुम्ही जीवांचे सुद्धा जीव आहात आणि देवांचे सुद्धा तुम्ही देव आहात. जीवाचं अस्तित्व जे ज्यांच्यामुळे आहे ते परमात्मा आहेत म्हणून त्यांना जीवाचे जीव म्हटलेले आहेत आणि देवांचं सुद्धा अस्तित्व त्यांच्यामुळे असल्यामुळे देवांचेही देव म्हटलेले आहेत. मग अशा प्रकारचे जीवांचे जीव आणि देवांचेही देव असणारे प्रभू भगवंताला प्रार्थना करतात प्रभू एकच करा तुझे रूप माझे मनी राहू नाम जपोबाणी. आपल्या इथे या थोर महात्म्यांनी आरंभ केलेला हा दिव्य उत्सव जो गणेश भगवंताच्या निमित्तानं प्रारंभ झालेला आहे 12 वर्षे त्याला पूर्ण होत आहेत. परमपूज्य आदरणीय महंत श्री भागवत बाबा आणि त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय महंत श्री बालकगिरी बाबा
या दोन्हींच्याही विद्यमाने गुरु शिष्यांची ही दिव्य अशा प्रकारची जोडी, ज्यांच्याद्वारा हे अशा प्रकारचं भव्य दिव्य कार्य संपादन केलं जातं, अशाच प्रकारचं कार्य सतत त्यांच्याकडून संपादन व्हावं अशी प्रभूच्या चरणी प्रार्थना करू. आणि आपण सर्वजण भाविक भक्त, पंचक्रोशीतील सर्व 11 गावचे भक्त मंडळ या कार्यासाठी वाहून घेता आणि एकजुटीने हे कार्य करता, याबद्दल तुमचे सुद्धा सर्व भक्तगणांचे जेवढे अभिनंदन करावं तेवढं थोडंसं आहे. धन्य आहेत तुम्ही, एवढं मोठं कार्य करता. आणि खरं म्हणजे संतांनी दाखवलेल्या मार्गावर जर आपण चाललो तर मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेचे पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. आपण जर त्यांच्याच मार्गाने जर गेलो तर आपल्या जीवनामध्ये कधीच कुठल्या प्रकारच्या अडचणी येत नाही, ते निश्चित आहे. संतांनी दाखवलेला मार्ग हा सगळ्यात प्रशस्त तर असतो आणि म्हणून आपण त्या मार्गावर चालत आहात. खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आपण सर्व भक्तगण, त्या भक्तगणांनाही धन्यवाद देतो. ना आज विशेष म्हणजे आमच्या कीर्तन सेवेमध्ये आमचे संतोष भाऊ खूप गोड मृदंगाचार्य, छान, जिथं जावं तिथं खूप अगदी आम्ही नेहमी पाहतो त्यांचं खूप सुंदर वादन असतं. त्यांचं काय नाव भाऊचं? हां, कैलास भाऊ. हां, कैलास भाऊ. हां, तेही सुंदर वादक आहेत. आणि आता मगाशी ज्यांचं आपण गायन ऐकलं ते आमचे श्री हरिभक्तपारायण तुकाराम महाराज नाही का, काय ना काय आरोटे. हां हां, खूप सुंदर अशा प्रकारचं गायन त्यांचं. आणि त्याचप्रमाणे आमच्यासोबत आलेले आसाराम भाऊ हे सुद्धा खूप सुंदर गायक आहेत. आणि आपल्या परिसराचं वैभव असणारे सर्व गायक, त्यांचे सगळ्यांची नावं माहीत नाहीत, पण खूप गोड गायक आहेत सगळे नाही का. सगळ्यांच्या त्या उपस्थितीमध्ये सुंदर सुंदर अशा प्रकारच्या चाली वगैरे म्हणून त्यांनी खूप सुंदर साथ दिली, याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि आपण सुद्धा सुंदर साथ दिली श्रवण करत असता, म्हणून तुम्हाला सुद्धा सगळ्यांना धन्यवाद. सर्व माता भगिनी, सर्व बसलेले भाविक भक्त, या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आश्रमासाठी ज्यांनी या कार्यक्रमासाठी सर्व मदत करत असतात त्या सर्वांना धन्यवाद देतो. खरोखरच आपण भाग्यवान आहात की आपल्याला अशा प्रकारची सेवा घडते. धन्य आहात. झालेली जी सेवा आहे ती भगवंतांच्या, भगवान गणेशांच्या चरणी समर्पित करायची आहे. आणि एकदा भगवान ज्ञानेश्वर माऊलींचं आणि भगवान संत शेष तुकोबर यांचं भजन करायचं. कारण संतांच्या नामाच्या घोषाने आपण पवित्र होत असतो. पुण्यवंत व्हावी घेता सज्जनांची नावे. तर आपल्याला माऊलीचं भजन करत असताना सगळ्यांना टाळी वाजून भजन करायचं आहे. टाळी वाजवण्याचा काय फायदा आहे? त्याचं कारण आपण जर इमानदारीने टाळी वाजवली तर आपल्या हातावर काही केंद्र आहेत विशिष्ट, तिथं दाब येतो. दाब आल्यामुळे त्याला ॲक्युप्रेशर म्हणतात. आणि त्या ॲक्युप्रेशरमुळे आपले बरेचसे रोग जातात नाही का. आणि जर नसला रोग तर रोग होत नाहीत नाही का. असला तर रोग जातो, नसले तर रोग होत नाहीत. आणि दुसरा फायदा म्हणजे मुखाने, नाम आणि हाताने टाळी वाजवली तर पापांची होळी होते. आणि तिसरा फायदा म्हणजे झोपच आली असली तर झोपसुद्धा पळून जाते. काही काही माणसाला दिवसा कुठं झोप येत असते का म्हणतील नाही का. पण काही माणसाला कीर्तनाचं काही नियम नसतो. कीर्तनात बसले की झोप येते, दिवसा असो का रात्री असो नाही. तर झोप जर आली असली तर झोपसुद्धा पळून जाते. म्हणून आपण सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं. बरोबर. श्री क्षेत्र ओंकारेश्वर संन्यास आश्रम यांची जी माहिती पुस्तिका आहे आपल्या इथं प्रकाशित झालेली आहे. तर ही आपण विकत देणार तर ही जी माहिती पुस्तिका आहे त्याच्यामध्ये सुंदर माहिती दिलेली आहे. याची 100 रुपये किंमत आपल्या संस्थांनी ठेवलेली आहे. ते संस्थांनाच कामाला येणार आहे. संस्थांचे जे विविध उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते कामाला येऊ शकते. आणि याला खर्चही लागलेला आहे तसा. सुंदर पत्रिका, सुंदर अशा प्रकारचं हे माहिती पुस्तक आहे. तर याचा सुद्धा आपण संग्रह करावा. तर आपण आता माऊलीचं भजन झाल्यानंतर आपल्याला आता हे प्राप्त होऊ शकतं, आपण याच्यानंतर घेऊ शकता. तर आता सगळ्यांनी माऊलींचं भजन करायचं आणि टाळी वाजवून भजन करायचं. टाळी वाजवत असताना आमची जी भजनी मंडळी आहे ते 2 वेळेला खाली टाळ वाजवत असतात आणि नंतर 3 वेळेला टाळ वर वाजवत असतात नाही का. तर 2 वेळेला त्यांना टाळ वाजवू देऊ आपण आणि नंतर आपण 3 वेळेला टाळ वाजवत असताना टाळीच वाजवू. त्यांना टाळ वाजवू नका अशी विनंती करू. कारण त्यांनी किती वेळ टाळ वाजवायचा बिचाराने होत. सुरुवात झाल्यापासून सारखं टाळ वाजवत आहेत. पुन्हा संतोष भाऊ, किशोर कैलास भाऊ सुद्धा सारखं मृदंग वाजवत आहेत. तर त्यांनाही विनंती करू 3 वेळेला टाळी वाजवत असताना तुम्ही मृदंग सुद्धा वाजवू नका. खूप थकले तुम्ही, किती वेळ वाजवायचा नाही का. आम्हाला टाळ्या वाजवू द्या नाही का. आणि आपली सगळ्यांची टाळी एकजुटीनं सुंदर अशा प्रकारे टाळी. हां, सोलो वादन सुद्धा होईल नंतर नाही का. म्हणजे
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर. अगोदर 2 वेळेला वाजवा, अगोदर 2 वेळेला वाजवा, 3 वेळेला टाळी वाजवा, फक्त टाळी वाजू द्या नाही का. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली